माझे अतिशय जिवलग मित्र आणि आपल्या या कर्जत तालुक्याचं या अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण आदरणीय हरिभक्तपरायण आमचे मित्र माऊली महाराज, युवकवीर माऊली महाराज पठाडी महाराजांच्या या सुंदर अशा मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने हा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी उत्सव सुरू आहे आणि मला वाटतं पहिल्या वर्धापन दिनाला मी होतो ना, प्राणप्रतिष्ठेला आहे की नाही. प्राणप्रतिष्ठापना जेव्हा होती तेव्हा मी आलो होतो आणि त्याच्यानंतर पुन्हा हे 6वं वर्ष आहे, म्हणजे एक पंचवार्षिक संपली, बरोबर आहे ना. पुन्हा निवडून येण्यासाठी 5 वर्ष पूर्ण व्हावे लागत असतात आणि ते झाले ना. आता या 6व्या वर्षात मी पुन्हा एकदा बिनविरोध निवडून आलेलो आहे. पुन्हा एकदा माझी निवड झालेली आहे महाराजांना. आता हे आमचा सप्ताह आहे, ते आम्हीच ठरवतो कधी कोणाला यायचं आणि कधी कोणी यायचं, ते आमच्या मनावरच आहे. म्हणून हा योग आहे. त्यानिमित्तानं मृदंगाचार्य आमचे ओम महाराज आहेत. महाराज या जगाची सुरुवातच ओमपासून झालेली आहे, म्हणून ओम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि कोणतंही काम निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल तर गणेशाची गरज आहे. त्याच्यामुळं हरिभक्तपरायण गणेश महाराज आहे. आणि रोप लावलं की पालवी फुटलीच पाहिजे ना, बरोबर आहे ना. असे पालवी महाराज आहे. आणि या सगळ्याच्या पाठीमागं बल भीमासारखे आमचे बाबा उभे आहेत, आहे का नाही. सगळ्याच्या पाठीमागं आहेत बाबा आहेत, आधी करून सगळी महाराज मंडळी आहे. हरिभक्तपरायण आमचे साऊंडवाले सुद्धा महाराजच आहेत बरं का. आमचे भुजंग महाराज मोरकर तेही उपस्थित आहेत. आणि या सगळ्या गोष्टी घडून येण्यासाठी कशाची गरज आहे? जिव्हाळ्याची गरज आहे. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देतो मी. हे सगळं चांगलं होण्यासाठी जिव्हाळ्याची गरज आहे आणि म्हणून तो जिव्हाळा चॅनलसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे का नाही. म्हणून त्यांनासुद्धा धन्यवाद देतो. आणि तुम्ही उपस्थित सगळी श्रोते मंडळी सर्वांना धन्यवाद. हां, मस्तक हे पायावरी यावर करी संतांच्या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. हरिभक्तपरायण आमचे दुसरे मृदंगाचार्य दादा महाराज सुद्धा आहेत. आमचे प्रवीण महाराज, प्रसाद महाराज, प्रवीण महाराज, सगळीच मंडळी आहे, सर्वांना धन्यवाद. आमच्या जिल्ह्यातली काही मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. साबलखेडा तेही मंडळी एवढ्या दूरवर माऊलींवर प्रेम असल्यामुळं उपस्थित आहे. आणि बरीचशी मंडळी महाराष्ट्रातून या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सर्वांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. आणि सेवेला सुरुवात एक सूचना सर्वांना आहे. आपले आपले मोबाईल फ्लाईट मोड, स्विच ऑफ, सायलेंट करून ठेवा. हा पहिला मुद्दा. हे कीर्तन यूट्यूब चॅनलला लाईव्ह आहे, पण बसणाऱ्यानं तरी लाईव्ह आहे का? काही इथं लाईव्ह पाहायला लागलेत, किती कमेंट आहेत आणि किती व्ह्यू आहेत बसल्या बसल्या. त्याच्यामुळं मोबाईल बंद ठेवा. जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा तेव्हा हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. एखादा प्रश्न विचारला तर बोलतं राहा. चुकलं चुकू द्या, मी काही तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून, बरोबर आहे. मग पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद आणि सेवेला सुरुवात. विठाला विठाला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये सांगतात, ज्याचे गरजता पवाडे किंवा पोवाडे, त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्याच्या नंतर परिणाम काय होतो? लक्ष देऊन ऐका. आपल्याला ज्या काळाच्या पाया पडावं लागतं तो काळ आपल्या पाया पडतो. कळी काळ पाया पडे. आपण ज्याचे म्हणजे कुणाचे? तर तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना. ज्याचे म्हणजे पंढरपूरच्या राजाचे, त्या पांडुरंगाचे पोवाडे गा. आणि त्याचे पोवाडे गायल्यानंतर काळ तुमच्या पायाला पडेल. हे मी सांगत नाही. पुसा म्हणजे विचारा. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ. हा, पुसा म्हणजे विचारा, बरोबर आहे. पुसा 6 चौ 18 जना. 6 म्हणजे 6 शास्त्र, चौ म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. तुकाराम महाराज म्हणतात हे माझं मत नाही, हे वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं मत आहे. आमचे गुरुवर्य स्वामीजी असं सांगतात, कीर्तनात माणसानं स्वतःचं मत मांडू नये. कीर्तनात वेदाचं मत सांगावं, पुराणाचं मत सांगावं, शास्त्राचं मत सांगावं. आपलं मत घरी बायको पुढं जाऊन मांडावं. ऐकलं तर नशीब समजावं, नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं, बरोबर आहे. आपल्या मताला फारशी किंमत नाही. मग परमार्थामध्ये वेदाच्या मताला किंमत आहे, पुराणाच्या मताला किंमत आहे आणि शास्त्राच्या मताला किंमत आहे. महाराज म्हणले, तुका मनी नाही विश्वास ज्या मनी, बोला, पहावे पुराणी विचारोनी.
माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर माझ्या बोलण्याची पडताळणी, तपासणी, फेर तपासणी, फेर मोजणी तुम्ही कशामध्ये करा? पुराणामध्ये करा, वेदामध्ये करा, शास्त्रामध्ये करा. हे माझं मत नाही. पंचमवेद गाथा ज्यांनी लिहिला त्यांनी कधी स्वतःच्या मताचा समाजाला आग्रह धरला नाही. हे वेदाचं मत आहे, पुराणाचं मत आहे, शास्त्राचं मत आहे. पुसा 6 चौ 18 जना. कोणी म्हणाल आता आम्हाला त्याचे पोवाडे गाता येत नाही. पोवाडे गाणं म्हणजे उंच स्वरात गाणे, बरोबर आहे ना? उंच स्वरात गाणे म्हणजे पोवाडा गाणे. असं पालवे महाराजासारखं आम्हाला नाही गाता येत, मग आम्ही काय करावं? महाराज म्हणले तुम्हाला तसं गाता येत नसेल तर चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. तुम्ही त्याचं चिंतन तर करू शकता. गाता येईल तेने गावे, येर हरी हरी म्हणावे. ज्याला गाता येतं त्यानं गायलंच पाहिजे, आणि ज्याला गाता येत नाही त्यानं हरी हरी म्हणायला अडचण काय? बरोबर आहे ना? महाराज म्हणले नसल गाता येत. काही म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. मग हंतुक काय कोणाला? नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा, बरोबर आहे? मग हरिनामामध्ये प्रेम असलं, चिंतन केलं तरी फळ काय? भुक्ती मुक्ती कामारी दासी. भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. भोग आणि मोक्ष एकत्र देण्याची ताकद त्याच्या नामामध्ये आहे. आता कीर्तनाला जाण्यासाठी 30-30, 40-40 लाखाच्या गाड्या. हे काय झाला? भोग, बरोबर आहे ना? हा झाला भोग. पण तिथं गेल्यानंतर कीर्तन करायला मिळतं. हे झाली मोक्षाची साधना, ही झाली मोक्षाचा रस्ता. भोगही देण्याची ताकद आहे देवाच्या नामामध्ये. ही माझ्या मनाचं बोलत नाही. ध्रुव बाळानं 36,000 वर्षापर्यंत राज्य केलं. माज परमार्थ करणारी राजवैभवात दिसतात. हे काय आजच थोडं आहे, ते पूर्वीपासूनच आहे, पूर्वीपासूनच आहे. ध्रुव बाळाला देवाने आशीर्वादच असा दिला होता की 36,000 वर्षापर्यंत राज्य करा, आणि राजवैभव भोगण्याचा कंटाळा आल्यानंतर मला आवाज द्या, मी तुम्हाला घ्यायला येईल. मग आम्हाला नुसता भोगही नको आणि आम्हाला नुसता मोक्षही नको. आम्हाला भोगही पाहिजे आणि मोक्षही पाहिजे. हे एकत्र देण्याची ताकद त्याच्या नावामध्ये आहे, त्याच्या चिंतनामध्ये आहे. भुक्ती मुक्ती कामारी दासी. भोग आणि मोक्ष आपल्या घरची दासी होत असतात. काही लोक म्हणतात हे यांच्याकडे एवढं कसं काय? ही अभंगात हे म्हणून आहे. विठाला विठाला. भोग ही दासी करण्याची ताकद देवाच्या नामात आहे, आणि मोक्ष सुद्धा दासी करण्याची ताकद देवाच्या नामामध्ये आहे. आता मोक्षदाशी झाल्यावर टेन्शन घेण्याचं काम आहे का? बोला तात्या. बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं. कळलं माझं बोलणं तुम्हाला? मग काही टेन्शन घेण्याचं काम आहे का? भोग आणि मोक्ष जर दाशा झाल्या तर आपल्याला काही चिंता करायचं काम आहे? फक्त चिंतन करायचं काम आहे. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्ष नको, मग आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. त्याच्यासाठी काय करावं लागेल? महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठाला जायचं असेल तर बस त्याचं नाम घ्या. त्याचं नाम घेतलं तर दुर्लभ असणारं वैकुंठ सुद्धा तुम्हाला सहज आणि सुलभ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना. असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ अर्थ आहे. विठाला विठाला. सज्जन हो, या नरदेहाचा जर विचार केला तर या नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. लक्ष देऊ नाही का? पशु का होत पन्हैया नरका कछु नाही होत. देवाच्या नाम सामर्थ्याची ताकद या अभंगामध्ये आहे ना. मग नरदेहाचा जर विचार केला तर या नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पन्हैया नरका कछु नाही होत. एखादं जनावर जर मेलं तर त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही, पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. महाराज म्हणतात एखादी गाय मेली, बैल मेला तर त्याच्या कातड्याची चप्पल आपल्याला आपल्या पायात घालायला मिळते. पन्हैया म्हणजे पायतन. पन्हैया म्हणजे पायतन, पायात घालायला मिळतं. पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. याला जाळून टाकलं तर याची राख होते, याला पुरून टाकलं तर किडे खातात, आणि रस्त्यावर फेकून दिलं तर याची विष्ठा तयार होते. याच्यापेक्षा दुसरं काही होत नाही, काही होत नाही. काजू बदाम खाल्ले तरी राखच आहे, आणि ठेचा खाल्ला तरी राखच आहे. दोन्हीचं काय होणार? ए मौत तेरे इरादे नेक है, स्मशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. लक्षात ठेवा.
गरिबाचं घर वेगळं असेल, गरिबाचं, लक्ष द्या माझ्याकडे, गरिबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. गरिबाची गाडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी. गरिबाचे कपडे वेगळे, श्रीमंताचे कपडे वेगळे. गरिबाचा मोबाईल वेगळा, श्रीमंताचा मोबाईल वेगळा. पण आजपर्यंत गरिबाची स्मशानभूमी तीच आहे आणि श्रीमंताची सुद्धा तीच आहे. आज गरिबाची सुद्धा राखच झालेली आहे आणि श्रीमंताची सुद्धा राख झालेली आहे. जाळून टाकलं तर याची राख होते, पुरून टाकलं तर किडे खातात आणि रस्त्यावर फेकून दिलं तर याचं प्रवीण महाराज विष्ठा तयार होते. याच्यापेक्षा या नरद्यामध्ये फारसं सामर्थ्य नाही. महाराज म्हणले या नरद्यासारखं अमंगळ आणि अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर आहे. महाराज म्हणले या शरीरासारखं अपवित्र आणि अमंगळ या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. तुम्ही बघा, 2 दिवस आंघोळ करू नका, आपल्याला करमत नाही. 2 दिवस आंघोळ करू नका, आपल्याला करमत नाही. गाईला कधीच आंघोळ नाही तरी तिच्याजवळ जाऊन उभा राहा, तिचं शरीर आपल्यापेक्षा स्वच्छ आहे. गाईला आंघोळ आहे कधी? 1 दिवस ब्रश करू नका. लोक म्हणतात महाराज तुम्ही नामवंत आहेत पण वास येतोय हो, थोडं लांबून बोला ना. कळलं माझं बोलणं? 1 दिवस ब्रश करू नका, तोंडातून घाण वास येतो. गाईला कधीच ब्रश नाही. तुम्ही वासराच्या जवळ जा, त्याचं तोंड धरतात लोक, गालाला लावतात. सकाळी उठल्या जा. त्याला सेन्सोडाईनची गरज नाही, कोलगेटची गरज नाही. त्याचं पेस्ट एकदाच देवाण करून पाठवलेलं आहे, त्याला पुन्हा पेस्ट करण्याची गरज ठेवलेली नाही. विचार केला तर नरदेहापेक्षा या प्राण्याचं शरीर स्वच्छ आहे. मग या नरदेहात असं विशेष काय आहे की या नरदेहाची स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा, असं नरदेहामध्ये विशेष काय? महाराज म्हणले या अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही एखाद्या विशिष्ट चिंतनाकडे, एखाद्या कार्याकडे नेलं तर याच्यासारखं उत्तम आणि चांगलं दुसरं गोड. याच देही घडे देवाचे भजन, अनेक हे ज्ञान नाही कोठे. ही विशेषता या नरद्यामध्ये आहे. कुत्र्या, मांजराच्या, डुकराच्या, गाढवाच्या जन्मात भजन करता येत नाही. भोजन करता येतं बरं का. कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधती. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात 1 झालं. कुत्रीला एका टायमाला 6 होतात. कलर बदलून, क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही गोष्टी. त्याच्याकडं पर्याय. कोणी म्हणलं भांड पाहिजे, हे इकडं काळं, हे पाहिजे इकडं बुरकं, अरे हे काय इकडं. किती क्वांटिटी आणि व्हरायटी दोन्ही गोष्टी आहेत ना. मग क्वालिटी आणि व्हरायटी बी आहे, बरोबर आहे ना. विचार केला तर संसार कुत्र्या मांजराचा आपल्यापेक्षा मोठा आहे. अहो कुत्र्याला भूक लागती, माणसालाही भूक लागती. कुत्र्याला भूक लागली की कुत्रा मालका पुढं जाऊन गोंडा गोळतं आणि माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं. त्याच्यात काही आहार, निद्रा, भय, मैथून सर्व योनी समसमान. त्याच्यात बदल काय? हे कुत्रं, मांजरं, लेकरं, बाळ हे सगळ्यांना जसं आपल्याला आहे तसं त्यांना बी आहे ना. मग विशेषता काय? याच देही घडे देवाचे भजन. महाराज म्हणले शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. पण दुसऱ्या क्षणाला सांगतात शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर सुखाचे घोसले, शरीर दुखाचे घोसले, शरीर दुखाचे घोसले, शरीर होय साध्य केले, शरीर साध्य होय केले, शरीर होय साध्य केले, शरीर होय साध्य केले. शरीर
चांगले. लक्ष द्या, लक्ष देऊन कीर्तन ऐका म्हणजे लिंक लागेल ना. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. बसलेले लोक म्हणतील, महाराज काही मिनिटापूर्वी तुम्ही आम्हाला सांगितलं की शरीर अमंगळ आहे आणि अपवित्र आहे, आणि काही मिनिटानंतर तुम्हीच म्हणता की शरीर उत्तम आहे आणि चांगलं आहे. तुम्ही बी राजकारणी लोकांसारखी डबल ढोलकी आहे गाव. काही काही हां बरोबर आहे ना, काही काही डबल ढोलकी असतात ना, डबल इंजनच्या गाड्या असतात. काही काही कीर्तनाकडे बी येतात आणि गौतमीकडे बी जातात, म्हणजे तमाशाला बी कीर्तनाला बी. मग तसं तुम्ही असं ठाम राहा ना एका मतावर. शरीर उत्तम असू शकतं, चांगलं असू शकतं एक, नाही तर अमंगळ असेल, अपवित्र असेल एक. असं दोन्ही कसं काय होईल? तर महाराज म्हणले मी माझ्या दोन्ही मतावर ठाम आहे. शरीर अमंगळ आहे, अपवित्र आहे हेही खरं आहे, आणि शरीर उत्तम आहे, चांगलं आहे हेही खरं आहे. शरीर अमंगळ अपवित्र आहे भजन नाही केलं तर, आणि शरीर उत्तम चांगलं आहे भजन केलं तर. बोदड बाबाला 4 डोळे आहे का? बोला, बोदड बाबाला 4 डोळे आहे का? नाही. आज बोदड बाबाच्या नावाचा एवढा जय जयकार का? त्यांच्या शरीरानं देवाचं नामस्मरण केलं ना, म्हणून त्यांच्या शरीराला दिव्यता आणि रम्यता आणि मंगलता आलेली आहे. बाकी काय केलं? साधू संतांनी काय पैसे वाटले लोकांना? बोला, पैसे वाटले का लोकांना की आज त्यांची मंदिरं तयार होतात? बोला, पैसे वाटणारी निवडून येत नाहीत. नाही कळत का तुम्हाला? पैसे वाटणारी निवडून येतील का नाही शंका नाही, आणि यांनी पैसे नाही वाटले तर यांची मंदिरं व्हायला लागली. हे कसं काय हो? ऐका, शरीरात लक्ष द्या बरं का. साधू संतांनी समाजाला आपल्या जीवनातला वेळ दिलेला आहे, आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलं तर भजन केलेलं आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रते होय देह त्यागा, पवित्रते होय देह त्यागा, पवित्रते होय देह त्यागा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रते होय देह त्यागा, पवित्रते होय देह त्यागा, पवित्रते होय. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रते होय देह त्यागा. हे हरिपाठ कीर्ती मुखे हिंगोलीवरून या देहाला इथं बोलवलं कशामुळं? हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. बाकी दुसरं काय कारण आहे? बोल, एवढ्या लांबून इथं बोलवायचं कारण काय? त्यांच्या मुखात देवाचं नाव आहे म्हणून. बाकी बोलवण्याचं दुसरं काय कारण आहे? बोला. महाराज म्हणले पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. ज्यांनी सर्व काळ अच्युताचं चिंतन केलेलं आहे ते बोधड बाबा आहेत. ज्यांनी सर्व काळ अच्युताचं भजन केलेले आहेत ते ज्ञानोबाराय आहेत. ज्यांनी सर्व काळ अच्युताचं चिंतन केलं ते तुकाराम महाराज झाले. लक्षात ठेवा. महाराज म्हणले त्यांचा देह पवित्र झाला का? त्या नामचिंतनामुळे. बाकी दुसरं नरदेहात काय सामर्थ्य आहे? महाराज म्हणले दुसरं नरदेहात काही सामर्थ्य नाही. या नरदेहात आल्यावर भजन करता येतं, एवढंच एक वेगळेपण या नरदेहात आहे. विठाला बाकी दुसरं काही सामर्थ्य नरदेहामध्ये नाही. लक्ष द्या. बाकी दुसरं सामर्थ्य नरदेहात नाही. माशी पंख पाकडी तवहे सरे एवढं सामर्थ्य आहे आपल्यात. पुन्हा एकदा ऐका, आपलं सामर्थ्य किती? माशी पंख पाकडी तवहे सरे एवढी ताकद आपल्यात आहे. माशीला पंख हलवायला सुद्धा वेळ जास्त लागतो, तेवढा वेळ माणसाला मरायला लागत नाही. महाराज लक्षात आलं माझं बोल? काय ताकद आहे? आयुष्य मोजा वया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी संसाराच्या. किती ताकद आहे आपल्यात? जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेचे ना. ताकद काय आपल्यात? शरीर जायाचे ठेवणे,
काय ताकद आहे आपल्यात. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. सज धज के जब मौत की सैजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज के जब मौत की सैजादी आएगी, ना सोना काम आएगा ना सोनू आएगी. महाराज म्हणले एकदा मृत्यूचं बोलावणं आलं, देह जाईल 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 तेवढ्या राहणार आहे, बाकी देह जाणार आहे. हा लक्ष द्या. महाराज म्हणले देह जाणार आहे, लक्ष देत आहे. देहा पाचाचा आणेला उसना असे की ज्याचा त्याला जो आलेला आहे तो जाणार आहे. म्हणून म्हणतात जिवडा दो दिन का मेहमान कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम. जिबड़ा विचार करून वाजवा. खर्चाचा विषय आहे तो, परवडल एवढा करत चला. विठाला विठाला दो दिन का मेहमान. अरे 2 दिवस हे कोणीतरी हिंदीवाल्यानं सांगितले, इथं क्षणाचा सुद्धा भरोसा सांगितले. कुछ पल की जिंदगानी एक रात सबको जाना
बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना। कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना। बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना। कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना। बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना। कुछ पल की जिंदगानी. तुमचं झालं ना म्हणून आता आमचं बी शिजू द्या जरसं. मन है हरि का दर्पण मन में इसे बसा ले। करके तू कर्म अच्छे कुछ पुण्य धन कमा ले। कर दान और धर्म तू प्रभु को अगर है पाना। बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं ठिकाना। कुछ पल की जिंदगानी. काही क्षणाचं जीवन. लक्षात ठेवा. मग मृत्यूची भीती सर्वात आहे. अभंगाची लिंक लक्षात ठेवा. आपल्यात त्याचं फारसं सामर्थ्य आहे का? आपल्यात सामर्थ्य नाही ना. आपल्यात सामर्थ्य असतं तर आपण मृत्यूपासून विजय मिळवला असता ना. मग एवढं सामर्थ्य आपल्यामध्ये नाही. सगळ्या बघा, सरपंच होऊन गावावर विजय मिळवता येईल, आमदार होऊन तालुक्यावर विजय मिळवता येईल. काय अशक्य नाही माऊली. म्हणजे बघा, तुम्ही दुसरीकडे जाऊ नका. ठरवलं सरपंच होऊन गावावर विजय मिळवता येईल, आमदार होऊन तालुक्यावर विजय मिळवता येईल, खासदार होऊन जिल्ह्यावर विजय मिळवता येईल, मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्रावर विजय मिळवता येईल, पंतप्रधान होऊन देशावर विजय मिळवता येईल. पण पंतप्रधानाला सुद्धा मृत्यूच्या भीतीनं Z+ सुरक्षा सोबत ठेवावी लागते. भारतावर विजय मिळवता आला मोदी साहेबाला, पण मृत्यूवर विजय मिळवता येईल. महाराज म्हणले Z+ सुरक्षा आहे. आणि मृत्यूची भीती सर्वांना आहे. कुणाला ना कुणाला कशाची न कशाची भीती असते. भीती नाही असा माणूस नाही बरं का. प्रत्येकाला कशाची न कशाची भीती आहे ना. प्रत्येकाला भीती आहे. एक बंदूक घेऊन शिकारीला निघाले. बायको म्हणे कुठं निघाले? तो म्हणे वाघाची शिकार करायला चाललो. काय म्हटला? बोला, वाघाची शिकार करायचा. बायको आतल्या घरात गेली आणि काम उरकून बाहेर आली. ते तिथंच उभं होतं. बायको म्हणे हो तुम्ही वाघाची शिकार करायला चालले होते ना? तो म्हणे मग जाणार आहे ना. बायको म्हणे अजून तर घरातच उभे आहे. तो म्हणे दारात कुत्रं उभं आहे. भीती आहे. कुणाला ना कुणाला कशाची न कशाची भीती आहे. पण मृत्यूची भीती मात्र सर्वांना आहे. मरणाची भीती वाटली की मग माणूस याचे त्याचे पाय धरत असतो. पहिल्यांदा पाय धरतो घरच्यांचे, मला दवाखान्यात न्या. नंतर पाय धरतो डॉक्टरांचे, पैसे किती बी लागू द्या फक्त मला वाचवा. डॉक्टर म्हणतात प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, वाचवणं आमच्या हातात नाही. डॉक्टरच्या हातात जर वाचवणं असतं तर निदान डॉक्टर तरी राहिले असते ना. डॉक्टर तरी राहिले असते ना. ते म्हणतात प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. मग डॉक्टराचं झालं, घरच्यांचं झालं की मग एखाद्या महाराजाचे पाय धरतो. बाबा मेरा कल्याण करो. बाबा म्हणतात मेरीच भिवंडी हो रही है, तेरा कल्याण कहा से करो. बरोबर आहे. बाबा मला वाचवा. अरे म्हणले येत नाही उर आले अवतार, ये रते पामर. अवतारांना जावं लागलं. अवतावरल्याला किती वेळ लागणार आहे. उपजली या पिंडा मरण सांगा, मरते उपजते सवेची ते. वेड्या मी तुला वाचू नाही शकत. लक्षात ठेवा बरं का. मग मृत्यूची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो. पण कुणाचे पाय धरून ही भीती घालवता येणार नाही. माझं उदाहरण लक्ष देऊन ऐका. तुम्ही आता माऊलींच्या घरी आलात, त्यांच्या घरी ते कुत्रं आहे बघा. आहे का ते आहे ना? आहे. वारलं का? हां, मी आलो होतो तेव्हा बघा. आता उदाहरण माझं याला रिलेटेड आहे, लक्ष द्या. आपण आता माऊलींच्या घरी आलो की आपण त्या गेटवर गेलो की त्यांच्याकडं ते पहिला रॉकी होता, आता दुसरा एक कुत्रा आहे. लक्ष देऊन आहे का बरं का. मग तो कुत्रं माणसाच्या अंगावर भुंकतो. ते मी माझाच अनुभव सांगतो. इथं आल्यावर ते तसं झालं. ते कुत्रं भुंकलं माझ्या अंगावर. मग आपण कुत्रं भुंकत असेल तर त्याला हाड म्हणावं का? नाही. भुंकती ते द्यावे भुंकू, आपण नाही त्याचे शिकू. बरोबर आहे. त्याचं भुंकण्याचं काम आहे. ते कुत्रं भुंकत आहे. मग आता ते भुंकायला लागलं, मग त्याला हाड म्हणावं का? हाड म्हणलं तर जास्ती भुंकेल. मग त्याला दगड मारावं का? नाही. दगड मारला तर ते चावेल. हाड म्हणलं तर भुंकेल आणि दगड मारला तर चावेल. मग आता कुत्र्यापासून सुटका करायची कशी महाराज?
हाडं बी म्हणायचं नाही आणि दगड बी मारायचा नाही. मग सुटका कशी करायची? म्हणले त्याला हाडंही म्हणू नका आणि त्याला दगडही मारू नका. माऊलीला आवाज द्या, ओ माऊली महाराज, या तुमच्या रॉकीला आवरा. मग ते माऊली म्हणतील, अय रॉकी चल इकडे. ते आपले सानप महाराज आहे हिंगोलीचे. असं बोलतात बरं कुत्र्याला माणसं, आणि ते कुत्रे ऐकतात महाराज. ते कुत्रं मग ते असं म्हणलं की ते मालकाच्या पायाजवळ जाऊन उभं राहतं. कुत्रं ते मालकाच्या पायाजवळ जाऊन उभं राहिलं आणि महाराज गेटवर उभा आहे. मग माऊली म्हणतात, ओ महाराज, सानप महाराज या. मग आज सानप महाराज माऊलीला म्हणतात, अहो तो कुत्रा रॉकी. ते म्हणतात, अहो आता काय करणार नाही तो तुम्हाला, त्याचा मालक इथं उभा आहे ना, त्याची काय हिंमत आहे तुमच्यावर भुंकण्याची. माझं उदाहरण संपलं. ऐका, कुत्र्याला हाड म्हणायची गरज नाही, दगडही मारायची गरज नाही. मग त्याच्या मालकाच्या नावानं हाक मारा. कुत्र्याची भीती बाळगण्याची गरज नाही. तसं मृत्यू याला याचे पाय धरायची, दगड मारायची, हाड म्हणायची याला गरज नाही. मग याच्या मालकाच्या नावानं हाक मारा. मारा हाक देवा भय आट्टा हसे, जव काळ असे दुरी ठेवा. मग त्याच्या नावाचे पोवाडे गा, तो तुमच्या पाया पडल्याशिवाय राहणार नाही. या अभंगाच्या ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे. काळाच्या पाया पडायचं काम आहे का? नाही. कुत्र्याला हाड म्हणायची गरज आहे का? नाही. मग कुत्र्याच्या मालकाची ओळख करून घ्या. माझं बोलणं कळते ना तुम्हाला? कुत्र्याच्या मालकाच्या ओळखीला जा. कुत्र्याची भीती बाळगायचं काम नाही. अजून सोपं सांगतो चला. एखादा अधिकारी तुमचं काम करत नसेल, गेले पंचायत समितीमध्ये तुम्ही, आणि तो अधिकारी तुमचं काम करत नाही, मग त्याच्या संग भांडत बसता? अजिबात भांडू नका. मग तुमच्या नेत्याला फोन लावा आणि त्याच्या कानाला फोन लावा. माझं बोलणं कळलंय तुम्हाला? त्याला कशाला ते माणसं कुणासोबतही भांडण बसतात. अरे त्याला भांडूच नका, फोन लावा आणि त्याच्या कानाला फोन लावा. साहेबाचा फोन आहे, मला परवा संभाजीनगरला एका साहेबांनी थांबवलं. ती गाडी पकडली आमची. ती म्हणे याचे काळे काच आहे म्हणे महाराज. अहो म्हणलं आमचे कपडे वगैरे गाडीतच असतात. मग ते टॉवेल वाळू घातलेले आणि ते कपडे वगैरे ते दिसू नये म्हणून ते काचा वगैरे काळ्या आहे. नाही नाही म्हणे तुम्ही लोकांना नियम सांगता आणि तुम्ही असेच नियम तोडता. मी काही पहिल्यांदा आपण ते रिॲक्ट होतच नाही. म्हटलं जाऊ द्या साहेब, काय होत असतंय, चालत राहते. हा नाही म्हणे गाडीची नंबर प्लेट बी फॅन्सी आहे तुमच्या, हे सीट बेल्ट बी लावलेला नाही ड्रायव्हरने. आता ते सीट बेल्ट झालेला होता खराब. म्हणलं साहेब हे बघा हे खराब झालेलं आहे त्याच्यामुळं लावला नाही. अहो नाही म्हणे पण ते काच काळे आहे ना, ते नंबर प्लेट तुमची. बरं म्हणलं ठीक आहे, काहीच बोललो नाही मी. माझ्या ओळखीच्या साहेबाला फोन लावला, म्हणलं हे फोन घ्या.
मी लावलं डायरेक्ट ते त्यांच्या वरच्या मोठ्या अधिकाऱ्याला फोन आणि त्याच्या कानाला दिला. मग ते फोन कट केल्यावर म्हणे अहो तुम्ही त्यांना फोन लावायच्या अगोदर सांगायचं ना. म्हणलं तुला कशाला सांगू मी, जाऊ द्या म्हणे माझं लक्ष द्या, जाऊ द्या म्हणे महाराज, उदाहरण संपलं माझं. त्याच्या संग भांडत घ्यायला बसता, त्याच्या अधिकाऱ्याला फोन करा. तसा हा काळ ज्याच्या कामाला आहे त्या मालकाच्या नावाचे पोवाडे का, ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे अभंग, पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे कीर्तन. गायीन लीळा चरित्र पोवाडे, बरोबर. किंवा दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे, अंगी खेळे दैवत हे, अंगी खेळे दैवत हे. रात्र न दिवस न कळे अंगी खेळे अंगी खेळे त्याच्या नामाचे पोवाडे गा. पण कधी रात्र नाही कळाली पाहिजे, दिवस नाही कळायला पाहिजे. बस काळ वेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पाही उद्धर. दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे. आपल्याला धंदा म्हणलं तर वाईट वाटून घेऊ नका, हे अभंग बी आहे. विठाला विठाला गोविंदाचे पोवाडे, बरोबर आहे ना. आणि गरजने म्हणजे काय, ज्याचे गरजता. गरजने म्हणजे उंच स्वरात म्हणणे. पालवे महाराज म्हणायला लागले की गरजण्याची आठवण येते, बघा. पालवे महाराज म्हणायला लागलं की तो आवाज गरजण्यासारखाच आहे त्याचा, बरोबर आहे, गरजण्यासारखाच आवाज आहे. आणि पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असतो ना. आणि उंच स्वरात गाणारी माणसं लवकर फेमस होतात. तुम्ही बघा, ज्याचा आवाज उंच आहे ना तो लवकर हृदयात जागा करतो. ज्याचा आवाज उंच आहे ना तो लवकर हृदयात जागा करत असतो. आणि पोवाडा उंच स्वरातच असतो ना. आभाळ काय व्हायला म्हणतात, गरजायला लागलं. गरजणे म्हणजे मोठा आवाज करणे, बरोबर आहे ना. गरजणे म्हणजे मोठा आवाज करणे. तसं ज्याचे गरजता पोवाडे. आणि पोवाडा उंच स्वरातच असतो ना. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिव प्रभूचं गातो गुणगान, बरोबर आहे ना. तानाजी मालुसरेने सांगितलं राजे एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं तानाजी आम्हाला अपयश चालणार नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं राजा अपयश आलं तर हा पुन्हा तुम्हाला आपलं ताना तोंड सुद्धा दाखवणार नाही. माघ वद्य नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो, गवताची गंजी पेटवतो, गडावर जाळ दिसल्यावर गडावर या, तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल राजो. चरित्र सांगायचं म्हणलं याच आवाजात सांगावं. चरित्राचा आवाज वेगळा, व्याख्यानाचा आवाज वेगळा, पाठाचा आवाज वेगळा, बरोबर आहे ना. सभेचा आवाज वेगळा. अध्यक्ष महोदय, विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे. राजकारणातून संन्यास गेला अध्यक्ष महोदय, बरोबर आहे ना. तो टोन वेगळा, तो टोन वेगळा, व्याख्यानाचा टोन वेगळा, कीर्तनाचा टोन वेगळा, पाठाचा टोन वेगळा. शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणल्यावर त्याच आवाजात सांगावं लागेल. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना. ते त्याच आवाजात असलं पाहिजे ना. नाही तर ती शाळेची मास्तरीन पोरायला शिकू लागली. शिवाजी महाराजांना अफजल खानाचा टेरेटरच फाडला. अहो माय तो नसता फाडात बरं झाला असतो. विठाला विठाला ते त्या आवेशातच असलं पाहिजे, बरोबर आहे ना. तसं ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे उंच स्वरातच असला पाहिजे. आता गरजने म्हणजे उंच स्वरात गाणे, पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे कथा, पोवाडे म्हणजे नामस्मरण. मग त्याचं नामस्मरण करणं म्हणजे त्याचे पोवाडे गाणं, किंवा गुणगान गाणं म्हणजे पोवाडे गाणं. सांगू तुम्हाला, एखादा मित्र एखाद्या मित्राबद्दल चांगलं बोलत राहतो, तिथं एक अपोजिट साईडचं असतं. ते म्हणतो त्याचे पोवाडे इथं गाऊ नका. कळलं आता पोवाड्याचा अर्थ तुम्हाला. पोवाडे म्हणजे गुणगान, पोवाडा म्हणजे त्याचं गुणगान इथं करू नका. आपण त्या देवाच्या नामाचे पोवाडे गायले पाहिजे, म्हणजे भजन केलं पाहिजे. पण आता हे पोवाडे गायला आवडत नाही माणसाला. अमृताहुनी गोड नाम तुझे
देवा पण मन माझे केशवा काबाने घे जीवे गोड 3 अक्षराचा रस अमृत जयास फिके पुढे नामामृत गोडी वैष्णवा लादली किती गोड गोड तुझे नाम 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 माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम किती गोड गोड तुझे नाम माझ्या विठ्ठला माझ्या विठ्ठला किती गोड गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम देवाचं नाम गोड आहे अमृताहुनी गोड म्हणून म्हणतात ना अमृत है हरि नाम जगत में इसे छोड़ विषय विष पीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या काल सदा अपने रस घोले ना जाने कब सिर चढ़ बोले काल सदा अपने रस घोले ना जाने कब सिर चढ़ बोले हरि का नाम जपो निष्बासर इसमें साल महीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या हरि नाम नहीं तो जीना क्या वा आधी नाम नसल तर त्या जगण्याला अर्थ नाही म्हणून महाराज म्हणले त्याचे पोवाडे गाजाचे गरजता पोवाडे म्हणजे त्याचं भजन करा महाराज परिणाम काय होईल कळी काळ पाया पडे काळ पाया पडल्याशिवाय राहणार नाही कोणाच्या पाया पडला उदाहरण सांगतो मी तुम्हाला हे जेवढे काही साधू संत होऊन गेले ना काळ यांच्या पाया पडलेला आहे 726 वर्षे ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याला झाली आजही लोक ज्ञानेश्वरीचं पारायण करतात आणि ज्ञानोबारायांचा सोहळा साजरा करतात याला म्हणतात काळावर विजय मिळवणं काळावर विजय मिळवणं म्हणजे काय अजूनही लोक बोधड बाबाचं नाव घेतल्याशिवाय इथं कोणतं काम करत नाही याला म्हणतात काळावर विजय मिळवणं काळ सगळ्यांना संपवत असतो हां काही माणसं म्हणतात अहो काळ असतो नाही कळलं तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगू गेला काळ कळलं माझं बोल ना नाही कळलं जाऊ द्या विठाला विठाला कळलं ना माझं बोलणं काळ असतो प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो काही दिवस माझा काळ होता माऊलीचा आला नंतर आईचा आला आता उद्या पिंगळ्याचा आवाज काळ असतो कळलं माझं बोलणं प्रत्येकाचा काळ येत असतो आणि काळ जात असतो पण साधू संतानं काळावर विजय मिळवलेला आहे कळी काळ पाया पडे माझ्या मनाचं बोलत नाही काळ गुलाम सलाम करी तो कया घरी राबतो उदाहरण सांगतो नाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली लक्ष द्या माझ्याकडे तेव्हा एका बाईची पोरगी नेमकीच माहेरातून सासरला नांदायला निघाली सासरला नांदायला निघाली ही अंत्ययात्रा तिथून चालली आणि या बाईच्या मनात आलं म्हणे माय या महाराजाला आजच मरायचं होतं का माझी पोरगी नांदायला चालली आणि या महाराजाला आजच मरायचं होतं का नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले बाई त्या पोरीला आज जाऊ दे मी उद्या जाईन त्याला म्हणतात कळी काळ पाया पडे आता असं कोणी उठून बसेल का बरं ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का बरोबर आहे ना सांगू तुम्हाला ज्ञानोबा रायानं ज्ञानेश्वरी सांगितली पण लिहिली कोणी सच्चिदानंद बाबांनी पण सच्चिदानंद बाबाला मेलेलं उठवलेलं आहे याला म्हणतात काळावर विजय मिळवणं
मेलेलं उठवलं आणि मग ज्ञानेश्वरी लिहून घेतली. मेले माणूस जिथं उठविले लगे वेळ काळा ते ग्रासिले गा. मेलेल्या माणसाला जिवंत केलं आणि त्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहिलेली आजपर्यंत जिवंत आहे. ही साधू संतांच्या नामाची ताकद आहे. विठाला कळी काळ पाया पडे याला म्हणतात काळावर विजय मिळवणं. लक्ष दिलंय. महाराज म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरे रामबाणी. रामबाणाचा भाता भरा आणि काळाच्या तोंडावर हाना. तुकाराम 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 नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम नाम घेता कापेयम धन्य तुको धन्य तुको धन्य तुकाराम तुकाराम राम तुकाराम नाम घेता कापे यम याला म्हणतात कळीकाळ पाया पडे. ज्याचे गरजता पोवाडे कळीकाळ पाया पडे. पण तो कोण? तो हा पंढरीचा राणा. पुसा 6-18 जना. तो पंढरपूरचा राजा आहे. सरपंच गावाचा राजा. सरपंच प्रथम नागरिक म्हणजे कोण? गावचा राजा. आमदार तालुक्याचा राजा. खासदार जिल्ह्याचा राजा. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा. आणि देशाचा राजा कोण? बोला. पंतप्रधान नाही, चुकीचं आहे. देशाचा राजा आहे राष्ट्रपती. राष्ट्राचा पती. प्रधान हा त्याच्या खाली आहे. देशाचा राजा कोण आहे? राष्ट्रपती. पण या जगाचा राजा कानडा राजा पंढरीचा. 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 राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर जसा प्रगटला असा विटेवर उभय ठेविले हात कटेवर पुतळा चैतन्याचा. खीर चाखी तो खोबाची गुरे राखी तो पुरंदराचा. हा परमात्मा वाली दामोदीचा. कानडा राजा पंढरीचा. राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. महाराज म्हणले तो पंढरपूरचा राजा या जगाचा राजा आहे. मग महाराज म्हणले तो हा पंढरीचा राणा. पुसा 6-18 जना. पुसा म्हणजे विचारा कुणाला? 6-18 जना. 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. हे माझं मत नसून वेदाचं पुराणाचं शास्त्राचं मत आहे.
पाहावे पुराणे विचार. आम्हाला पोवाडे गायला जमत नाही किंवा आवडत नाही. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्याचं चिंतन करा. भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष दोन्ही देण्याची ताकद त्याच्या नामामध्ये आहे. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको, आम्हाला मोक्ष नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणावर वैकुंठासी जावे, ओ वैकुंठासी जावे, वैकुंठासी जावे, ओ वैकुंठासी जावे, हो वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. महाराज म्हणले आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. आणि वैकुंठ हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. लक्ष द्या नाही का बरं का. मला वाचता येतं तेव्हापासून आजपर्यंत मी कोण्याच निधनाच्या पत्रिकेवर नरकवाशी वाचलं नाही. काय लिहिलेलं काय असतं? थोडा आवाज द्या. काय लिहिलेलं असतं? बोला. स्वर्गवासी, कैलासवासी, नाही तर वैकुंठवासी. 90 हाणून मेला तरी वैकुंठवासी आणि भजन करून मेला तरी वैकुंठवासी. मग एका 90त जर वैकुंठ भेटतं तर एवढाले मंदिरं सप्ते हे करायची गरज काय? वैकुंठ टाईप करण्या, लक्ष द्या अमोलजी, वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही. माझं टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं वैकुंठ नाही आहे. टेटस ठेवणं सोपं आहे, टेटस बनवणं अवघड आहे. आणि ज्याचं टेटस बनलेलं असताना लोक त्याचं स्टेटस ठेवतात. लक्षात ठेवा. ते ठेवणं सोपं आहे, ते बनवणं अवघड आहे. तसं वैकुंठ टाईप करणं सोपं आहे, पण त्या टाईपचं होणं अवघड आहे, ते मिळवणं अवघड आहे. महाराज म्हणले वैकुंठी जावया तपाचे सायास, लागे करणे नास जीवाबो. वैकुंठाला जायचं असेल तर तपश्चर्या करावी लागते. तपश्चर्याशिवाय देव मिळत नाही. तपेविन दैवत आणि दिल्याविन तपाशिवाय दैवत नाही आणि दिल्याशिवाय मिळत नाही. घेशी तेव्हा देशी, हां नाही घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार. पण अगोदर द्यावं लागतं देवाला. तपश्चर्या करावी लागेल ना. तपश्चर्याशिवाय का? आता तुम्ही 2 तास तुमच्या मांड्या काय म्हणत असतील, हे शरीराला त्रास देणं हे तपच आहे. तपाशिवाय देव मिळत नाही महाराज. लक्षात ठेवा. आज ज्यांनी ज्यांनी तप केलं ना त्याची साधना झाली, त्याचंच वजन समाजात असतं. काही माणसं म्हणतात अहो आम्हाला बी जमतं आहे. तपश्चर्या कमी पडली की ते समाजावर त्याचा प्रभाव पडत नसतो. काही माणसं सहज बोलू द्या, आवडतं लोकांना. सहज बोलले तरी लोकांना आवडत असतं. त्याचं ते तप झालेलं असतं. तपाशिवाय दैवत मिळत नाही महाराज. मग आता हे वैकुंठ एवढं सोपं आहे का? ते माणसं 10व्याला बोलतात बघा छान. 10व्याला तुमच्या इकडं 10वा मोठा असतो ना, आमच्या इकडं तो सावडायचा म्हणजे राखीचा कार्यक्रम मोठा असतो. आणि त्याच्यामध्ये बोलताना मग मजा येते बघा. मी 2 ठिकाणी बोलायचं टाळतो. एक त्या सावडायच्या ठिकाणी आणि एक लग्नामध्ये आशीर्वाद देत नाही. आपलंच चांगलं नाही, बरोबर आहे ना. आपल्या आशीर्वादानं त्याचं चांगलं होईल. आता हे अपेक्षा तरी कशी ठेवायची, बरोबर आहे का? ते आशीर्वाद न देण्याचं कारण एक आहे, वेळ झालेला असतो. वेळ झालेला असतो, लोक त्रस्त झालेले असतात, मुहूर्त निघून गेलेला असतो आणि त्याच्यानंतर 2-3 महाराजांना आशीर्वाद देणं हे आशीर्वाद न वाटता ते शाप वाटत असतात. त्याच्यामुळं मी तिथे बोलायचं टाळतो.
आणि त्या सावडायच्या ठिकाणी म्हणजे 10व्याला एक बोलत नाही, कारण तिथं सगळं खोटंच बोलावं लागतं. सगळं खोटं बोलावं लागतं बरं का. हे कसं मेलं काय मेलं हे काहीच सांगायचं जमत नाही. मग म्हणावं लागतं यांना जाऊन 10 दिवस पूर्ण झालेले आहेत, यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर यांनी उसने घेतलेले पैसे कुणाचेच माघारी दिले नाही. पण आता इथं 4 माणसात ते सांगता येणार नाही. यांच्या स्वभावाबद्दल जर बोलायचं झालं तर हे कधीच कोणाला चांगलं बोलले नाही, पण आता म्हणावं लागणारे मन मिळावू स्वभाव, बरोबर आहे ना. असं खोटं बोलावं लागतं. आणि त्याचं वर्णन चालू झालं की खालचे बसलेले एकमेकाला चिमटे काढतात. बघाला काय वर्णन चालू आहे त्याचं. आणि मग म्हणावं लागतं बघा यांच्या पश्चात 2 मुली 2 मुलं असा यांचा परिवार आहे आणि भगवंताने यांना पायाजवळ जागा द्यावी. देवाचा मेवना आहे का? अरे इथं टाळ वाजून स्वप्नात येणं नाही तर दारू पिऊन पायाजवळ जागा, ती लक्ष्मीला मिळत नाही. पाय लक्ष्मीचे तिशी यावे काकुलती. वैकुंठ एवढं सोपं नाही, दुर्लभ आहे वैकुंठ. महाराज म्हणले वैकुंठ दुर्लभ आहे, पण ते जर सहज आणि सुलभ मिळवायचं असेल तर तुका म्हणे ज्याच्या नावे यत फलम नास्ती तपसा न योगेन समाधीना तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. कृतय ध्यायतो विष्णू तेतायाम यजतो मुखे द्वापारे परिचर्यानाम कलो तद हरी कीर्तनात. कलियुगामध्ये कीर्तनानं देव मिळतो म्हणजे वैकुंठ मिळवणं सोपं आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. वैकुंठात कोण राहतं? देव. आणि तो देव कशाने मिळतो? त्याच्या नामाने मिळतो. तुका म्हणे ज्याच्या नावे. ही नामामधली ताकद आहे. एकच उदाहरण सांगणार आहे आणि थांबणार आहे. नामामध्ये ताकद काय आहे बघा. 2 भाऊ होते, एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं असतंच बघा. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं. आजही काही रावणाला राम जमत नाही. कळते माझं बोलणं तुम्हाला? आजही काही रावणाला राम जमत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे तेव्हा रावण होते ना आज नाही असं नाही. ज्याला राम जमत नाही ते रावणच ना. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं, पण बिभीषणाला रामाचं नाव घेतल्याशिवाय झोप येत नव्हती. 2 भाऊच होते. हिरण्यकश्यपूला देवाचं नाव जमत नव्हतं, पण पुत्र प्रल्हादाला देवाचं नाव घेतल्याशिवाय झोप येत नव्हती. हे जुळून येणं अवघड आहे बरं का. बापान टाळ घेऊन उभं राहून पोरान कीर्तन करावं हे जुळून येण्यासाठी भाग्य लागत असतं. आज बोलणं कळलं तुम्हाला? बापानी टाळ घेऊन उभं राहून पोरांनी कीर्तन करावं हे जुळून येण्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. नाही तर बऱ्याच महाराज लोकांच्या घरचे इतिहास बघा. मी कुणाची निंदा करत नाही हा. हे जुळून ते म्हणतात तुमचं चांगलं आहे हो, पण हे आमचं असं होतं, पण मी आता इकडं आलो. हे जुळून येणं अवघड आहे. कधी कधी नवरा परमार्थिक असतो तर बायकोला आवडत नाही. कधी बायको परमार्थिक असली तर नवऱ्याला आवडत नाही. बरोबर आहे ना. एखादी बाई भजन कीर्तन करून घरी गेली की नवरा म्हणतो हां आली आमची संतीन. तिच्या नशिबात हे पडतं. एखादा कीर्तनकार कीर्तन करून घरी गेला की त्याच्या नशिबात येतं माय आला आमचं कीर्तन. पण इथं सगळंच जुळून आलेलं आहे. न बोलता काही गोष्टी कळल्या की मजा येते त्याच्यात. हां सगळंच सांगून मग ते मजा नाही आहे त्याच्यात. इथं सगळंच जुळून आलेलं आहे. इथं बायको बी कीर्तनकार आहे, बापही कीर्तनकार आहे. बरोबर आहे ना. इथं सगळं जुळून आलेलं आहे. सगळ्यांना तेच आवडणार आहे महाराज. याच्यासाठी भाग्य लागत असते. आवडत नाही काय माणसाला भजन कीर्तन. हा सप्ताह चालला म्हणजे सगळ्याला बरं वाटतं समजू नका. ते बरं आहे गावाच्या बाहेर आहे म्हणून. गावात सप्ते असल्यावर काय असं पॉम्पलेट देतात. 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता तू मर गावाच्या बाहेर जाऊन पडा 8 दिवस. गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपले जेव्हा